श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीनाज या यूट्यूब चॅनलवर. सगळ्यात पहिले तर श्रावण सोमवाराच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण आज आहे पहिला श्रावणी सोमवार, त्यामुळे श्रावण सोमवाराच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण माहिती बघणार आहोत रुद्राभिषेकाविषयी, की रुद्राभिषेक हा कसा करावा व का करावा. बघा, कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की रुद्राभिषेक जर आपल्याला करायचा नसेल तर आपण साधा अभिषेक कसा करू शकतो. पंचामृतने देखील आपण साधा अभिषेक हा करू शकतो जर तुम्हाला वेळ नसेल. पण जर तुमच्या घरात काही मोठे प्रश्न असतील, आता मी तुम्हाला सांगतेच किंवा एखादी म्हणजे रुद्राभिषेक का करावा. बघा, रुद्राभिषेक केल्याने एक नाही तर अनेक फायदे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिला फायदा आहे की आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळत असते. जर रुद्राभिषेक आपण जर रोज केला तर, नाही रोज शक्य आहे तर निदान श्रावण सोमवारामध्ये 5 सोमवार आले किंवा 4 सोमवार आले, आता यावेळेस 4 सोमवार आले तर तुम्ही 4 सोमवार रुद्राभिषेक हा करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेकानंतर कशी पूजा करायची यावर देखील आपण बघणार आहोत. तर रुद्राभिषेक का करावा. पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळत असते व आपल्या घरातल्या जर फॅमिली मेंबर्समध्ये एखादी मेंबर्स जर वाईट वळणावर गेला असेल किंवा ड्रिंकिंग वगैरे जास्त करत असेल, म्हणजे दारू वगैरे जर जास्त वगैरे पित असेल किंवा मग धूम्रपान वगैरे करत असेल, आणि बघा फॅमिली मेंबर म्हणजे एक जरी फॅमिली मेंबर्सला जर वाईट वळण राहिलं तर त्यामुळे संपूर्ण जेवढे काही आपले परिवारामध्ये जेवढे व्यक्ती असतील, जेवढे फॅमिली मेंबर्स असतील त्यावरती देखील म्हणजे त्याचा दुष्परिणाम होत असेल. कारण की घरात सततची कटकट, सततची भांडणं वगैरे ही होत असतात. त्यामुळे तुम्हाला रुद्राभिषेक जर तुम्ही केलं आणि ते जर तीर्थ त्या व्यक्तीला जर दिलं तर त्या व्यसनापासून सुटका होण्यास ही मदत होत असते. त्यामुळे तुम्ही ते तीर्थ बनवून एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं की जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीला हे तीर्थ देता येईल. किंवा मग सततचे आजारपण जर असतील, आजारी जर व्यक्ती असेल, बघा दवाखाना हा तुम्हाला करायचाच आहे, पण त्यासोबत तुम्हाला रुद्राभिषेकाचं तीर्थ देखील त्या व्यक्तीला द्यायचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीला जर कधी आजार वगैरे म्हणजे आजाराने जर जास्त ग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला आजारापासून देखील आपली सुटकाही होत असते. आता आपण जाणून घेतलं की रुद्राभिषेक का करायचा. बघा, रुद्राभिषेक ज्यावेळेस करणार त्यावेळेस तुम्हाला कंप्लीट 1 तास हा लागतो. पण जर तुम्ही रुद्राभिषेक पहिल्यांदा जर करत असणार तर तुम्हाला 1.5 तास हा लागेलच. कारण की रुद्राभिषेक म्हटल्यावर भरभरून मंत्रोच्चारण वगैरे, त्यामुळे तुम्हाला वेळ हा लागेल. किंवा जर तुम्हाला नाही शक्य एवढं सगळं करणं तर तुम्हाला दिंडोरी प्रणित रुद्राभिषेक कसा करता असं तुम्हाला युट्यूबवर सर्च करायचं आहे. तिथं सगळी माहिती येते व ते बोलता त्या पद्धतीने आपण ते श्रवण करायचंय. ते रुद्राभिषेक करत राहता व आपण ते श्रवण करायचंय आणि चमचीने आपण आपल्या महादेवाच्या शिवपिंडीवर हे जल म्हणजे अभिषेक करायचा आहे. तुम्ही श्रवण करून देखील करू शकता, कारण की नवीन असल्यामुळे सहजासहजी एवढं जमत नाही. म्हणजे जमलं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण की आपल्या हातून जी सेवा होते आणि आपल्या तोंडून बोलून मंत्र जे म्हटले जातात त्याच्याने ती जास्त प्रभावी अशी ही सेवा असते. आता आपल्याला रुद्राभिषेक म्हणजे करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. बघा, सगळ्यात पहिले तर तुमच्याजवळ अशी गळती असणं खूप महत्वाचं आहे. आपण हिलाही गळती म्हणू शकतो, तर ही गळती असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला रुद्र असणं हे खूप महत्वाचं आहे. रुद्राशिवाय ही सेवा अपूर्ण आहे हे ध्यानात ठेवा मैत्रिणींनो. त्यानंतर तुम्हाला शिवलिंग, बघा शिवलिंगवरती आपल्याला रुद्र अशा पद्धतीने ठेवायचं आहे की जेणेकरून जे गळतीचं ते पाणी आहे ते बरोबर त्या रुद्रावर पडेल. म्हणजे कारण आपण काय बोलत असतो की रुद्राभिषेक, त्यामुळे आपल्याला रुद्र असणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाण्याने भरलेला एक मोठा तांब्या देखील लागणार आहे. हे झालं. त्यानंतर तुम्हाला नित्यसेवेचे पुस्तक आठवणीने घेऊन बसायचे, कारण की ज्या काही सेवा आहेत त्या फक्त नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये येतात. तर सेवा आपल्याला कुठली कुठली करायची आहे. सगळ्यात पहिले तर आपण ज्यावेळेस सेवा करायला बसू तर त्यावेळेस आपल्याला कुठली ही सेवा करायची आपण माहिती बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले तर तुम्हाला स्वामी स्तवन हे म्हणून घ्यायचंय, जे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. शिवमहिमनं 1 वेळा म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष हाही 1 वेळा म्हणायचा आहे. श्रीराम रक्षास्तोत्र 1 तर 9 ओव्यांपर्यंत तीही 1 वेळाच म्हणायची. त्यानंतर रुद्राध्याय चमक नमक सहित म्हणायचंय 1 वेळा. शिवकवच हेही आपल्याला 1 वेळा म्हणायचंय व शिव गायत्री मंत्र हा देखील तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा देखील तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे व महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त हा देखील तुम्हाला 11 वेळा हा म्हणायचा आहे.
अमृत संजीवनी मंत्र हाही 11 वेळा म्हणायचा आहे. संजीवन मंत्र हाही 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर काल भैरव स्तोत्र हे देखील तुम्हाला 11 वेळा म्हणायचं. आता एवढ्या सगळ्या सेवा झाल्या. त्यानंतर तुम्हाला ती शिवपिंडी पाण्यातनं उचलायची आहे व तुम्ही म्हणजे जिथं मांडणी करत असणार किंवा जिथं तुमचा देवार आहे तिथं ठेवायची, स्वच्छ पुसून वगैरे. त्यावरती तुम्हाला त्या शिवपिंडीवर भस्म लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही चंदन देखील लावू शकता आणि एक बिल्वपत्री किंवा म्हणजे तसं जर बघायला लागलं तर 108 बिल्वपत्री हवी. पण जर 108 जर अवेलेबल नसेल तर तुम्ही एक जरी बिल्वपत्री राहिली तर तुम्हाला शिवष्टोत्तर नामावली म्हणायची, जी आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिली गेली आहे. शिवष्टोत्तर नामावली तुम्ही जर शिवष्टोत्तर नामावली जर म्हटली ना, म्हणजे 108 म्हणजे हे नाम आहेत महादेवांचे, तर तुम्हाला ते 108 घेऊन तुम्हाला ती बिल्वपत्री व्हायची. आणि जर एक जरी असेल तर तुम्हाला काय करायचं की त्या शिवपिंडीवर एक वेळा आपलं म्हणजे जसं श्री शंभवे नमा एक वेळा तुम्ही ती बेलपत्री काढली, ठेवली, पुन्हा काढली, मग पुन्हा तुम्हाला दुसरं नाव घ्यायचंय महादेवांचं व ती काढायची. असं तुम्हाला 108 वेळा करायचं व ती बेलपत्री तिथं तुम्हाला अर्पण करायची. आणि शिवामूठ वाहताना बघा कुठला मंत्र आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत देखील सांगितला, तरी देखील एक वेळा सांगते. शिवा 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 महादेवा माझे शिवामूठ ईश्वरी देवा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि तांदळाने तुम्हाला शिवामूठ ही अर्पण करायची. बघा सेवा आहे खूप मोठी, पण जर आपले प्रश्नही जर तेवढे मोठे असताना त्यावेळेस आपण सेवा देखील तेवढी मोठी करायला हवी. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत, कारण व्हिडिओ हा बराचसा मोठा झाला. प्लीज यूट्यूब या क्षेत्रामध्ये नवीन असल्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. कारण आणि अजून एक सांगू इच्छिते, ही जी माहिती आहे मी देखील तुमच्यासारखी सामान्य व्यक्ती खरंच सांगते. त्यामुळे मी म्हणजे जे काही मला म्हणजे केंद्रामधून जेवढी म्हणजे जशी मला माहिती मिळते, मी म्हणजे जेवढी काही मी सेवा केली किंवा मग जेवढी मला माहिती मिळते किंवा मी जेवढी माहिती गोळा करते स्पेशल तुमच्यासाठी म्हणजे हे करते. आणि रुद्राभिषेक मी देखील केलाय, त्यामुळे रुद्राभिषेकाची काय की म्हणजे जे मी आतापर्यंत जे व्हिडिओ बनवले ती माहिती मी केंद्रामधूनच घेतली आणि ती तुम्हाला देते. त्यामुळे मी स्वतःची म्हणजे ही माहिती देत नाही. आणि मला तरी वाटतं की जी माहिती माझ्याजवळ आहे ती इतरांपर्यंत पोहोचायला पाहिजे, की जेणेकरून इतरांची देखील सेवा होईल आणि म्हणजे इतरांची देखील सेवा होईल. त्यामुळे आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जाओ, प्लीज व्हिडिओला लाईक करणं नका विसरू. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. ही जी रुद्र अभिषेक जी सेवा आपण करणार आहोत, ही सेवा आपल्याला प्रदोषकाळीच करायची, कारण की प्रदोषकाळी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागरूक असतं व प्रदोषकाळीच आपण इतर देवतांची देखील पूजा करत असतो. म्हणून तुम्हाला ही सेवा प्रदोषकाळीच म्हणजे सायंकाळीच करायची. व तामण तुम्हाला हे खूप मोठं घ्यायचं, जे आपलं भांडं राहणार आहे रुद्राभिषेकासाठी ते खूप मोठं लागणार आहे, कारण आपली ही जी पूजा ही पूर्ण 1 ते 1.5 तास चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे शिवलिंग इकडून तिकडे ठेवण्यापेक्षा मोठंच भांडं घ्या, की जेणेकरून एका ताटातच त्याचं पूर्ण पाणी येईल. आणि त्यातल्या त्यात काल भैरव स्तोत्र हे तुम्हाला फक्त 1 वेळा म्हणायचंय, चुकून माझ्याने 11 वेळा सांगितलं गेलंय.